हॅलो, मी आहे रेवा दीपक लडगे. माझा हा फर्स्ट ब्लॉग आहे. माझ्या आयडीचं नाव आहे फनी रेवा. मी आज जाणार आहे श्री स्वामी समर्थांच्या मठात. आमची सर्व फॅमिली आणि मी माझ्या पप्पांच्या रिक्षातून जातोय. तर आम्ही तिकडं गेलो. आम्ही श्री स्वामी समर्थांच्या मठात पोचलो. तिकडं आम्ही खूप मज्जा केली. तिकडं आम्हाला खूप चांगलं वाटलं. आम्ही तिथं चांगले फोटोज काढले. मग बाहेर आल्यावरती दीदीने माझे फोटोज काढले आणि मग आम्ही तिकडून निघालो महडच्या गणपतीला. हॅलो गाईज, आज मी आलेली होती फिरायला. ते पण आमची सगळी फॅमिली आलेली. दाखव, ही आहे माझी मम्मी आणि ती दुसरी माझी बहीण, ही आहे दीदी आणि ती मामी आणि तिकडं आहे माझे पप्पा. तर आम्ही घरी जाताना टायर पंक्चर झालंय आमचं. तर काय करायचं आता? एक पण रिक्षावाला थांबत नाही. तो एक माणूस थांबला. तर काय करायचं ते तुम्ही कमेंटवरून सांगा. लाईक. 1 hour later. हॅलो, मी आता आमची रिक्षा तिथे थांबली आहे आणि आमचं पाणी संपलंय. 2 बाटल्या घेऊन आल्या तरी आम्ही पाणी पितोय. गरम खूप होतं म्हणून आम्ही चाललोय पाणी घ्यायला. तर मामी गेले तिकडं पाणी घ्यायला. चला आपण पण जाऊ. नको रेवा. तसं पण माझी दीदी ब्लॉग आता बाटल्या भरून झाल्या आणि माझा वेपर पण संपला. चला जाऊया रिक्षाजवळ. अरे झाकण खुलतोय. Two hours later. 3 hours later. हॅलो गाईज, माझे पप्पा आलेले आहे आणि ते पण कशाने? त्या मोठ्या काय ते कामवाले काहीतरी आहे ट्रक त्याच्याने आले. 200 रुपयाला टुपे त्यांनी आम्हाला खूपच राग आला कारण की ही मला सारखी भिवपुरी हॅलो गाईज, माझे पप्पा आलेले आहे. ते पण एकदम मोठ्या ट्रकने. तर आता माझे पप्पा हा टायर लावतात. हा टायर लावतात. तर चालू करा. माझ्या पप्पांनी आता टायर लावून घेतलाय आणि मग आमची रिक्षा चालू झाली. मग आम्ही तिथून निघालो महडच्या गणपतीला. तिकडं पोचल्यावरती मी मंदिरात गेली. तसं बघते की खूप गर्दी होती. मग आम्ही लाईनीत उभे राहिलो. मग हळूहळू पुढे गेलो. तिकडं आतमध्ये जाऊन पाया पडले. पाया पडून झालं की बाहेर आले. तसं मी बघितलं की खूप मोठी नदी होती. तिथं दीदीनी माझा फोटो काढलं आणि मग दीदीनी माझी छोटी बहीण आणि मीनी फोटो काढले. आणि मग तिथून 8 वाजलेली तिकडंच. तर आम्ही तिकडून निघालो. मग आम्हाला खूप भूक लागलेली. तेव्हा आम्ही चायनीज खाल्लो आणि मग तिकडून निघाल्यावर आता मी कपडे चेंज केले आणि आता मी झोपले.